केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उद्या रायगडच्या दौऱ्यावर आहेत। याच निमित्तानं अमित शहा सुनील तटकरेंच्या घरी जातील। सर्व स्थानिक आमदारांना यासाठी निमंत्रण देण्यात आलंय, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली। लेकादित्य तटकरेंच्या पालकमंत्रीपदासाठी वडिलांनी फिल्डिंग लावली का, अशा चर्चाही रंगल्या। नारायण राणेंना जेवताना अटक करतानाची क्लिप मोबाईलमध्ये सेव्ह आहे। परतफेड करेन त्याच दिवशी ती डिलीट करणार असल्याचा इशारा नितेश राणेंनी दिला। तत्कालीन मविया सरकारनं उद्धव ठाकरेंबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी नारायण राणेंना अटक केली होती। सिंधुदुर्गात शिक्षकांच्या वतीनं भिंतींवरती चित्र रेखाटण्यात आली आहेत। या चित्रांच्या माध्यमातून वाचनाची आवड, स्वच्छता, मुलीला शिक्षणाची गरज यासह विविध समाज प्रबोधन करणारी चित्र रेखाटण्यात आली आहेत। जिल्ह्यातील 95हून अधिक शिक्षकांच्या माध्यमातून ही चित्र रेखाटण्यात आली। रत्नागिरीतील चिपळूण शहरामध्ये कमाल तापमान 40 अंशांच्या पार गेले, त्यामुळे शहरातील रस्त्यांवर शुकशुकाट दिसून येतोय। दरम्यान कोकण कृषी विद्यापीठाकडून कोकण विभागात 13 ते 19 एप्रिल दरम्यान पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। देवरुखमधील करंजाडी इथं राज्यस्तरीय बैलगाडा स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। या स्पर्धेमध्ये 150हून अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला। 6 ट्रॅकमध्ये ही स्पर्धा घेण्यात आली। दरम्यान बैलगाडा स्पर्धेतील थरार पाहण्यासाठी गर्दी झाली होती।